खाकी वर्दीतील गुंडांना हाताशी धरून शक्तिपीठासाठी शेतकऱ्यांवर दडपशाही, सरकारला सुबुद्धी देण्यासाठी पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी निघालो आहे राजू शेट्टी. खाकी वर्दीतील गुंडांना हाताशी धरून शक्तिपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही करण्यात येते आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी शेतकऱ्यांसह राजू शेट्टी निघाले आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या राजू शेट्टींचे सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीकडून स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी शक्तिपीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी येत आहेत, आम्ही देखील शक्तिपीठ रद्द करण्यासाठी आणि सरकारला सुबुद्धी द्यावी असे साकडे विठ्ठलाला घालण्यासाठी निघालो आहोत. ज्या वेळेस आम्ही विठ्ठलाला साकडं घातलंय त्यावेळी पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालाय, हे सरकारनं लक्षात ठेवावं असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला येत आहेत. त्याच्या आधी आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत. हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत. त्यांनी अभ्यास करूनच शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचं सोयीस्कर विसर त्यांना पडतोय. हमीभावाच्या 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, त्याचाही विसर पडला. उलट हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतोय. 12 जिल्ह्याला जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. हा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत. हा शक्तिपीठ खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लोटणारा आहे. सिंधुदुर्गातल्या पर्यावरणाचा वाटोळं करणारा आहे आणि 86,000 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकणारा आहे. महापुराचा धोका या मार्गामुळं आहे आणि त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊन दे, हे साकडं घालायला आम्ही पंढरपूरला निघालेलो आहोत. काही लोक म्हणतात की जे आंदोलन करतात त्यांची जमिनी नाही, तर फक्त पैसे मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे असं म्हणलं जातं. असं जो म्हणतोय की आमच्या जमिनी नाहीत, ठीक आहे, माझी जमीन जाणार नाही, पण मी पूरबाधित आहे लक्षात ठेवा. कारण हा शक्तिपीठ महामार्ग झाल्यानंतर सर्वाधिक महापुराचा तडाखा हा शिरोळ तालुक्याला बसतो आणि त्या शिरोळ तालुक्यातला मी आहे. आणि त्यामुळं कुणी जर असं म्हणत असेल, एकतर शक्तिपीठाचं समर्थन करणाऱ्यांनी पहिल्यांदा आपली जमीन कुठं जाते याचा गट नंबर सकट पुरावा द्यावा आणि मग चमचेगिरी करावी, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. सरकारला काय इशारा आहे? सरकारला एवढंच आमचा इशारा आहे, आज आम्ही पांडुरंगाला साकडं घालून पांडुरंगाकडे शक्ती मागतोय. कारण सरकारला सुबुद्धी सुचणार नाही आम्हाला माहिती आहे, पण पांडुरंगाकडं हा लढा अजून तीव्र करून या भोळ्या बाबड्या गोरगरीब शेतकऱ्यांना आणि महापूरबाधित सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, हे पांडुरंगाला साकडं घालतोय. आणि मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं, पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालेला आहे. उदाहरणं सांगतो, 2011 साली पांडुरंगाला साकडं घालून पंढरपूर ते बारामतीत चालत गेलो आणि त्या वर्षी टनाला 600 रुपये ऊसाचा भाव वाढवून घेतला. 2018 साली पुन्हा एकदा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून दुधाचं आंदोलन केलं. सरकारला लिटरला 5 रुपये दुधाला अनुदान द्यावं लागलं. आज तिसऱ्यांदा आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला निघालेलो आहे आणि पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, सर्वसामान्यांचा देव आहे, कष्टकऱ्यांचा देव आहे.
इमानदार लोकांचा देव आहे आणि त्यामुळं आम्हाला प्रसन्न होणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.